ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आला आहे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे प्रिया आलेली असते कॉन्स्टेबल सोबत सुभेदारांच्या घरी आणि कल्पना बघते तिला आणि म्हणते, "सायली" असं म्हणून जोरात ओरडते. तर "काय झालं आई?" असं म्हणत पळत येते आता सायली. तर आता अश्विन आणि अस्मिता सुद्धा येतात. तर आता सगळे येऊन थांबतात आणि सगळेजण बघतात प्रिया आलेली आहे म्हणून. तर आता प्रिया आलेली असते आणि ती म्हणते, "प्लीज माझं ऐकून घे सायली" असं म्हणते ती. तर आता अश्विन येतो आणि हात पकडतो प्रियाचा. "त्या कोर्टातून परमिशन घेऊन आल्यात" असं म्हणते ती जज. "मी इथे माझ्याबद्दल नाही, माझ्या पोटात वाढणारा सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली आहे असं म्हणते प्रिया. तर आता धक्काच बसतोय सगळं ऐकून कल्पनाला. अश्विनला धक्का बसतो, सायलीला धक्का बसतो. तर आता प्रिया म्हणते, "मी ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला आधीच सांगितली होती." तर आता अर्जुन येतो आणि म्हणतो, "ह्यांना आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. हिला घराबाहेरच काढा" असं म्हणते सायली. आणि सायली आणि अर्जुन दोघे मिळून प्रियाला घराबाहेर काढतात. "तू हे जे स्वप्न बघतेस ना, हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही" असं म्हणते सायली. आणि आता ती प्रियाला घराबाहेर काढते बघा प्रेक्षक हो. तर खूप छान प्रोमो दाखवलाय खरंच प्रेक्षक. असं वाटलं होतं की प्रिया आल्यानंतर सायली दुबळी पडणार आणि ती तिला घरामध्ये राहायला देणार, पण असं काहीच होत नाही बघा प्रेक्षक. खूप छान दाखवलंय प्रोमो खरंच. आणि यावेळेला इमोशनल नाही दाखवलं सायलीला. तर आता सायली काहीच म्हणत नाही अर्जुनला, कारण आता इथे प्रिया गेम खेळते की अर्जुन बद्दल असं सांगते की अर्जुनला माहिती होतं तरी त्याने तुला सांगितलं नाही. ती पोक करायचा प्रयत्न करते सायलीला, मात्र सायली अजिबात तिचं ऐकून घेत नाही. आणि आता ती म्हणते की तुझा जो प्लॅन आहे ना, तो मी अजिबात सक्सेसफुल होऊ देणार नाही. तर अर्जुन आणि सायली दोघे मिळून एकत्र मिळून प्रियाला बाहेर काढतात. तर आता सगळे पेपर्स डीएनए वगैरे सगळं घेऊन आलेले असते प्रिया आणि सगळे बघतात सुद्धा पेपर्स. तरीही तिला एंटरटेन करत नाही सायली आणि कल्पना आणि कोणीच तिला एंटरटेन करत नाही आणि घराबाहेर काढून टाकतात. तिला वाटलेलं होतं की मला बघा कसं सुभेदार मंडळी घरामध्ये ठेवून घेतील, मी गरोदर आहे, हे आहे, हाचा तिचा प्लॅन होता ना प्रेक्षक हो. तर आता हा प्लॅन तिचा एकदम फ्लॉप झालेला आहे. मात्र आता इथे मोठी स्टेप घेणार प्रिया असं दाखवतायत बघा प्रेक्षक हो. असं वाटतंय की प्रिया पुढे जाऊन बाळ एक्सचेंज करू शकते, सायलीचं आपलं आणि आपलं सायलीचं असं करू शकते ती. कारण आता ह्या सिरियलमध्ये तर पहिलेपासून हेच चाललंय ना, म्हणजे डीएनएचा खेळ चाललाय, बाळ अदला-बदली हेच तर चाललंय या सिरियलमध्ये. तर अशी स्क्रिप्ट तर अजिबात येऊ नये, कारण आता परत तेच-तेच बघायला कंटाळा येईल. कारण आता सायली आपल्या हक्कासाठी इतकी वर्ष लढतीये, आता तिचं बाळ किती वर्ष लढणार? तर ते बघायला खूप कंटाळा येईल प्रेक्षक हो. पण मला असंच वाटतंय की 100% असंच दाखवणार की प्रिया आपलं बाळ सायलीच्या ह्याच्यामध्ये टाकणार आणि तिचं बाळ आपण घेणार. काहीतरी होणार नक्की आणि सचिन वगैरे कुणीतरी तिला मदत करणार. असं नाही दाखवलं तर खरंच खूप छान वाटेल. पण मोस्टली अशीच स्क्रिप्ट येईल असं वाटतंय प्रेक्षक हो. तुम्हाला पण असंच वाटतंय का की प्रिया पुढे जाऊन बाळ एक्सचेंज करणार तिचं सायलीसोबत? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, खूप छान प्रोमो दाखवलेला आहे. कारण आता प्रियाला जे एक्सपेक्टेड होतं, कल्पना, अस्मिता आणि बाकी सगळे सायली वगैरे तिला घरामध्ये घेतील कारण ती गरोदर आहे म्हणून. मात्र सायली अजिबात तिचं ऐकून घेत नाही. डीएनए रिपोर्ट सुद्धा आणलेली असते प्रिया की तिचा बाळ अश्विनचा आहे म्हणून. तरीही हाकलून देते सायली तिला घराच्या बाहेर आणि तुझा प्लॅन अजिबात सक्सेसफुल होऊ देणार नाही असं म्हणते. आणि अर्जुन आणि सायली दोघे मिळून पूर्ण ताकद लावतात आणि प्रियाला घराबाहेर काढतात. तर जज सोबत आलेली असते प्रिया, सगळे कॉन्स्टेबलना वगैरे घेऊन आलेली असते. मात्र तिचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही आणि सुभेदारांच्या घराबाहेर तिला काढलेलं असतं. खूप इंटरेस्टिंग, खूप दिवसांनी इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे प्रेक्षकांनो. कारण एवढे दिवस सिरियल रताळत चालू होतं. सायलीचंच चालू होतं बाळाबद्दल आणि तिच्या भूतकाळाबद्दल, ती तन्वी आहे का? हाच सगळा प्रश्न चाललेला होता. मात्र आता एवढ्या दिवसांनी नवीन काहीतरी एक्सक्लुझिव्ह गॉसिप आलेली आहे आणि आता ह्या गॉसिपप्रमाणे असंच आहे की प्रियाला घराबाहेर काढलेले आहे सुभेदार मंडळी. आता प्रियाचे जे प्रयत्न होते रोज दाखवायचे ना की कॉल करते ती कुणाकुणाला, मदत घेते सगळ्यांची. आता कॉन्स्टेबल सोबत घरात येऊन सगळ्यांसमोर तिने हे सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं. तरीही अर्जुन आणि सायली तिला घराबाहेर काढतात. तिला हे सत्य एक्सेप्टच होत नाही. तर ती खूप जास्त रडायचं दाखवलंय, खूप सारं ती डिफेंड करत असते स्वतःला. पेपर्स वगैरे सगळं घेऊन आलेली असते ती. मात्र सायली आणि अर्जुन तिला अजिबात एंटरटेन करत नाहीत. आणि ह्याच गोष्टीचा ती आता कसा रिव्हेंज घेणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर मला बाळाचा ट्रॅक कुठेच आवडत नाही प्रेक्षक. कारण टीआरपी बाळाचा ट्रॅक आला तर लोच जाते. तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम सिरियल बघा, टॉप 5 मध्ये होती ती मालिका. जेव्हापासून बाळाचा ट्रॅक आलेला आहे ती सिरियल सगळ्यात लोएस्ट, म्हणजे तिची टीआरपी फक्त 1.2 आहे. पहिला जी टीआरपी 3 वगैरे असायची प्रेक्षक. तर बाळाचा हा जो ट्रॅक आहे हा लवकर संपला पाहिजेत. काहीतरी झालं पाहिजे, नाहीतर एकदा तरी बाळ बाहेर आलेलं तरी दाखवा, नाहीतर काहीतरी दाखवा, दुसरं काहीतरी दाखवा. मात्र हे बाळाचं खूप कंटाळवाण आहे प्रेक्षक. आता ठरलं तर मगची टीआरपी 3.8 होती प्रेक्षक. ती 3 झाले फक्त बाळाचा ट्रॅक आल्यामुळे. तर प्रेक्षक काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे ठरलं तर मग मध्ये, कारण आता टीआरपी खूप कमी कमी होत चालली आहे. कारण आता जो दुसऱ्या नंबरवर सिरियल आहे तो सनई चोगडा फक्त 2.8
म्हणजेच फक्त 0.2चा फरक आहे आणि ठरलं तर मग महामालिका आहे. तर ह्या सीरियलचं आता टी-आर-पी वाढला पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा बाळाचा जो ट्रॅक आहे तो संपलेला पाहिजेत. कारण आता या सीरियलमध्ये पण आता काहीच उरलेलं नाहीये. ठरलं तर मग मध्ये असं नवीन काय उरलंय बघा प्रेक्षक आता साक्षीची एंट्री होणार आहे. ते एक नवीन आहे आणि बाकी बघायला गेलं तर आता दोन्हीही गरोदर दाखवलेत म्हणजे सायलीसुद्धा आणि प्रिया म्हणजे बबलीसुद्धा प्रेग्नंट दाखवलंय. तर आता ह्या प्रेग्नन्सीमध्ये नुसता तोच प्रकार होणार म्हणजे कुणीतरी हल्ला करणार सायलीवरती आणि परत ते बाळ होणार तेव्हा अदला-बदली होणार. ह्याच्याशिवाय काय दुसरा कंटेंट उरलाय? ह्यानी असं करायला पाहिजे होतं. काहीतरी नवीन दुश्मन आलाय असं दाखवायला हवं होतं. कोणीतरी बदला घ्यायला आलाय असं दाखवायला पाहिजे होतं. कुठलातरी लॉयर बदला घ्यायला आलाय असं दाखवायला पाहिजे होतं. मात्र असं काही न दाखवता ते बाळाचा जो ट्रॅक घेतलाय खरंच खूप बोरिंग आहे प्रेक्षकांनो ठरलं तर मग माझी खूप आवडती मालिका आहे. पण हे सीरियल खूप बोरिंग वाटायला लागलंय आता म्हणजे 1-2 आठवडे झाले खूपच जास्त बोरिंग वाटायला लागलेलं आहे प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं? आणि सायली तन्वी आहे हे कधी कळणार आहे? हे सुद्धा लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे कारण टी-आर-पी तरच वरती जाऊ शकते नाहीतर टी-आर-पी कमीच होत जाईल कारण आता लोकाला खूप कंटाळा आलेला आहे. असं बघायला कोणाला आवडेल ना रोज उठून बाळ, बाळ, बाळ म्हणणं आणि रोज उठून मी तन्वी आहे का? मी तन्वी आहे का? मला पाहस कसला होतोय? हे कुणाला आवडेल ना? म्हणजे थोड्या दिवसासाठी ठीक आहे. मात्र ही मी तन्वी आहे का हा ट्रॅक तर बघा प्रेक्षक 2 महिने झाले हाच चालू आहे आणि सायलीला भास व्हायचं तर ते खूप कंटाळलं कारण ते सीन्स रिपिटेटिव्ह आहेत ना म्हणजे तिच्या छोट्या तन्वीला बघते ते सीन्स रिपिटेटिव्ह आहेत म्हणजे गळ्यात त्या अर्जुनला ती चेन घालणं आणि नंतर ती घेणं आणि ते रडणं हे सेम सेम रोजच्या एपिसोडमध्ये कसं कोणाला बघायला आवडेल सांगा ना प्रेक्षक खूप अति झालंय आणि खूप कंटाळवाण झालंय असं व्हायला पाहिजे मधुभाऊंना कुणीतरी मारायचा प्रयत्न केला पाहिजे परत परत केस व्हायला पाहिजेत कोर्टची हिअरिंग हीच महत्वाची गोष्ट आहे बघा प्रेक्षक हो आणि त्याच गोष्टीमुळे ह्यांचं टी-आर-पी वाढतं दरवेळेला तर असं काहीतरी व्हायला पाहिजे की टी-आर-पी वाढण्यासाठी परत एक कोर्ट केस व्हायला पाहिजेत परत एक कोर्ट हिअरिंग व्हायला पाहिजेत मगच टी-आर-पी बूस्ट होण्याचा चान्स आहे मात्र आता ह्या ट्रॅकनी तर काय बूस्ट होईल असं वाटत नाही कारण हा जो बाळाचा जो ट्रॅक आहे खरंच खूप कंटाळवाणा आणि बोरिंग ट्रॅक आहे प्रेक्षक हो तर तुम्हाला कसा वाटतंय हा ट्रॅक बाळ 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 नुसतं आणि भास होतोय मला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा तर प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या चॅनलबद्दल काही फीडबॅक द्यायचे असतील तरी ते सुद्धा आम्हाला द्या आणि तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार पॉवरची आनंदी आहे की ठरलं तर मग आहे तू ही रे माझा मित्र आहे लग्नानंतर होईलच प्रेम आहे की विसरू नको तू मला ही नवीन सिरियल येणार आहे तर बाई तुझा आशीर्वाद ही जी नवीन मालिका आहे तुम्हाला कशी वाटते आणि सोना येती घरा ही मालिका तुम्हाला कशी वाटते आताच्या नवीन सिरियलमध्ये तुमची आवडती मालिका कोणती आहे ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा म्हणजे त्याचे अपडेट्स आपण नक्की देऊ आणि प्रेक्षक तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार पॉवरची म्हणजे तुम्हाला सायली अर्जुन आवडतात की तुम्हाला पार्थ आणि काव्य आवडतात जीवा आणि नंदिनी आवडतात की तुम्हाला ऊर्जा आणि शौर्य आवडतात की नुपूर आणि मल्हार आवडतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर प्रेक्षक तुझ्या सोबतीने सिरियल केवढं छान दाखवत आहेत बघताय का तुम्ही किती छान सिरियल दाखवत आहेत ते पण टी-आर-पी इतका कमी आहे ना त्या सिरियलला म्हणजे खरंच कळत नाही आहे एवढी छान स्टोरी लाईन आहे एवढे छान ॲक्टर्स आहेत पण कुणी ती सिरियल बघत का नाही आहे खरंच म्हणजे मला तरी वाटते स्टार पॉवरचं सध्याचं चांगलं सिरियल तुझ्या सोबतीनेच आहे मात्र लोकांनी तसा त्याला म्हणावा इतका प्रतिसाद नाही दिला का दिला नसेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला तुझ्या सोबतीने ही सिरियल आवडते का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या या प्रोमोसाठी इतकंच होतं प्रेक्षक तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक्सक्लुझिव्ह अजून काही काही पिक्स बघायचे असतील तर आमचा व्हिडिओ बघतच राहा